तुमची भूमिका काय? प्रत्येक सेनापती विजय होत असतो, पण युद्ध लढताना सैनिक सुद्धा तेवढा शूर लागतो, तेवढाच प्रामाणिक लागतो. माझ्या पक्षाला गरज असेल, माझ्या पक्ष सत्तेत असेल, माझ्या पक्षाची ताकद बघायची असेल, तू नाही आम्ही मैदानात उतरायला मागे पुढे पाहणार नाही. आता आरक्षणाच्या बाबतीमधला फेक नरेटिव्ह चालणार नाही. आता बाप दाखवा नाही तर श्राद्ध कर, आज तुम्ही आज तुमची भूमिका काय? तुम्ही आमच्या पक्षाला म्हणताय ना, तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे तुम्ही सांगा. त्यांना विचारा, राष्ट्रवादीचे जी राष्ट्रवादी आपल्या विरोधात त्यांच्या लोकांना विचारा की बाबा तुमचं म्हणजे ओबीसीला आरक्षण दिलं पाहिजे. तुम्ही म्हणा ना, सगळं तुम्ही आमच्यावर घालताय. आमच्या संघावर तुम्ही ओबीसी समाज घालताय, आमच्या संघावर तुम्ही मराठा समाज घालताय, आमच्या संघावर तुम्ही पूर्ण दलित बांधवांना घालताय. म्हणजे जणू काय आपण म्हणजे दुसऱ्याच देशातून आलाय आणि या राष्ट्राला उद्ध्वस्त करण्यासाठी आलाय. अशा अपप्रचाराला इव्हन अटल बिहारी वाजपेयींना सामोरं जावं लागलं. तर आपल्याला हे सामोरं जावं लागलं. नुकसान झालं, आता हे नुकसान भरून काढायचं आहे. म्हणून आमच्यासारख्या छोट्या छोट्या योद्ध्यांना आता उतरवलेला आहे पक्षाने, जा तुम्ही लढा, तुम्ही जा. कारण शेवटी प्रत्येक सेनापती विजय होत असतो, पण युद्ध लढताना सैनिक सुद्धा तेवढा शूर लागतो, तेवढाच प्रामाणिक लागतो. तुम्ही खरे सैनिक आहे, तुम्ही खरे प्रामाणिक लोक आहात, तुम्ही खरे लढताय. तुमच्या मनातून एक निराशा काढून टाका, तुमच्या मनात काढून टाका, नाराजी काढून टाका. एक लोकांसमोर ब्रह्मत्व मी स्वतःहून सांगते, कारण तुम्ही अशी उतरेल, अशी गावागावात जाऊन अशी प्रचार करेल, हे असं वाटलं का नाही तर बसला कोकणात जाऊन असं काही असं अशी चर्चा नाही ना मुंबईला मुंबईला भाजप की दुसऱ्या राज्यात पडून नाही. माझ्या पक्षाला गरज असेल, माझ्या पक्ष सत्तेत असेल, माझ्या पक्षाची ताकद बघायची असेल, तू नाही आम्ही मैदानात उतरायला मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे आपण सर्वांनी कामाला लागा. आपल्याकडे सुंदर नेतृत्व आहे, चांगलं काम मंचावरती सगळे आसनस्थ करतायत, जगदीशजी करतायत, धीरजजी करतायत, सगळी टीम सगळे नगरसेवक करतायत आणि यावर आपण सर्वांनी एकजुटीने काम करा. एकजूट फार महत्वाची असते, त्यामुळे ती एकजूट आपण सर्वांनी दाखवून काम करा. तुमच्या मनातला ऐकायचा प्रयत्न मी केला, त्याची नोंद घेतली. खूप वेळा म्हणले बोला बोला, पण काहीच लोक बोलले, बाकी सगळे नाही बोलले. तुम्हाला तुमचं चिठ्ठी द्यायची असेल तर स्वागत आहे. मला जेव्हा तुम्हाला जेव्हा आला आहे तो चिठ्ठी माझी प्रिय करायला नाव घ्यायची गरज नाही. काल मी चिंचवडला आले, मला 1 वाजताची बैठक होती. मी मुंबईवरनं बरोबर 10 वाजता निघाले, 1 वाजता शार्प मी पिंपरी चिंचवडला पोहोचले. तर ते म्हणजे येऊन कामाची तयारी केली. मला ते गाडी हळू चालवा, 5 किलोमीटर वर आवडली गाडी चालवत त्या मीटिंग कशी पोहोचली. आज मला त्यांनी म्हटलं की त्याच्यामुळे आधी वेळेवर येऊन म्हणून मी उशिरा आले. तुम्हाला वाटतं टाईममुळे उशीर झाला, तर मी मुद्दा उशीर आले की सगळ्यांनी यावं, असं नुसतं व्हावं याच्यासाठी. तर थोडं वेळ तुम्हाला करावं लागतं.